हे गाईस, तर त्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर निघालो होतो पुणतांब्याला जायला, कारण की सासूबाईंचं माहेर आहे पुणतांबा. त्यांना ओवाळायचं होतं, मग मला पण सोबत घेऊन गेल्या. तर हे बघा, हे त्यांचे भाऊ वगैरे आहेत. हे त्यांच्या बहिणीचं घर आहे ॲक्च्युली, तिथे राहतात त्या शेजारी. आणि आईवडिलांच्या घरी काही गेलो नाही, ते थोडं सगळी फॅमिली इकडे असल्यामुळे आम्ही इकडेच आलो आणि इकडेच ओवाळाला आणि मजा केली भरपूर. सगळ्यांना भेटलं, कारण मी तर सगळ्यांना खूप दिवसानंतर भेटली होती. आणि म्हणजे सासूबाईंचे पप्पा म्हणजे आमचे आजोबा ते आजारी होते. आणि आजीच्या हातचे पोहे, आजी असं करा, बाबा आमचे सासूबाईंचे पप्पा. मी ब्लॉग बनवते. ही बघा सुंदर अशी रांगोळी. आणि हे आहे माझ्या मावस सासूबाईंचं घर, जे आहे पुणतांबा 18वाडीमध्ये. एव्हरीबडी, तर आज मी आले आहे पुणतांबा 18वाडी, जिथे माझ्या सासूबाईंचं माहेर आहे. या आमच्या मिस्टरांच्या मामी म्हणजे माझ्या मावशी. फोटो घेतला, आपला फोटो घेतला, दाखवते ना. हाय ग, हाय, छोटी पॅन्ट आहे ना. ते मम्मी बोलवायला गेल्या ना कोणाला तरी. तर सगळ्यांना भेटल्यानंतर आम्ही निघालो परत घरी. तर एकंदरीत असं वातावरण आहे. मला वातावरण फार आवडलं बरं का तिथलं. आणि नंतर निघालो. नंतर फार थोडंसं पुढे आल्यानंतर आम्ही ना श्रीरामपूरमध्ये चहा प्यायला थांबलो. तर इथं छोटीशी टपरी होती, तर तिथे आम्ही चहा प्यायला थांबलो आणि चहा वगैरे पिला आणि मग घरी गेलो. चहा छानच असतो, चहाशिवाय तर चार्जिंग होत नाही आपण. तर चहा वगैरे पिलो आणि घरी गेलो. तर दुसऱ्या दिवशी आम्ही असं शेतामध्ये आलो होतो बरं का. शेतामध्ये असं स्पृह म्हणायची मला, झोका खेळायचा. तर हे आमच्या शेतामध्ये निंबाचं झाड आहे. आम्ही तिथे झोका वगैरे बांधला तिला. मस्त खाट वगैरे होती तिथं, सगळं रेडी होतं मस्त.